नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवा आणि नंदिनीमध्ये चांगली जवळीक झालेली असते. जीवा त्याचा भूतकाळ विसरून आपल्यावर प्रेम करायला लागलाय असं आता नंदिनीला वाटू लागतं. पण मात्र जीवाच्या मनात असं काही नाही आहे. जीवा फक्त नंदिनी आपली जबाबदारी आहे असा विचार करत तिची साथ देत असतो. जरा नंदिनीसोबत प्रेमाने बोलत असताना त्याला लगेच आठवतं की नंदिनी आपल्यासाठी नाही आहे, त्यामुळे तो लगेच तिच्यापासून लांब होतो. तर दुसरीकडे काव्याला चांगलंच माहिती असते की आता 2 दिवसातच जीवाचा वाढदिवस येणार आहे, त्यामुळे तिने आता त्याच्यासाठी एक वेगळीच प्लॅनिंग केलेली असते. तर मित्रांनो, काव्याने आता रागातच जीवाला ही धमकी दिलेली आहे की उद्या वाढदिवसाला मी आपल्या प्रेमाचं नातं सगळ्यांसमोर सांगणार आहे. खूप झालं आता मला हे खोट्या नवरा बायकोचं नातं यापुढे नाही करता येणार, त्यामुळे तू आता रेडी राहा. तर इकडे जीवा आता खूपच घाबरतो, कारण त्याला संपूर्ण कुटुंब सांभाळून घ्यायचं असतं. जीवाला चांगलंच माहिती आहे, जर अशा प्रकारे आता लग्न झाल्यानंतर हे नातं सगळ्यांसमोर आलं तर संपूर्ण कुटुंब विस्कळून जाईल. तर तेच दुसरीकडे पार्थबरोबर इच्छा नसताना लग्न केल्यामुळे काव्याचाही जीव गुदमरत आहे. तर आता जीवाला त्याच्या काही बड्डेचे क्षण आठवू लागतात, ते ज्याने काव्याबरोबर घालवलेले असतात. सोबतच त्याला हे आठवतं की काव्याने आपल्याला धमकी दिली की ते आपल्या प्रेमाबद्दल सगळ्या कुटुंबाला सांगणार. म्हणूनच तो डायनिंग टेबलवरून जेवण न करता उठून निघून जातो. तर आता नंदिनी बेडरूममध्ये जीवासाठी जेवण घेऊन आलेली असते आणि ती स्वतःच्या हाताने आता जीवाला भरवत असते. पण मात्र जीवा आता नंदिनीचा हात ढकलतच म्हणतो की तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे. मी दीपकला मारलं, तुझा बायको म्हणून स्वीकार केला, याचा असा अर्थ नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर प्रेक्षकांनो, कदाचित काव्यामुळेच जीवाची कोंडी झालेली आहे आणि त्याचाच राग तो नंदिनीवर काढतो.